दैवत छत्रपती नामवर दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामवर दैवत छत्रपती शिवा देवा भय आम्हाला नाही कुणाची भीती शिवा देवा भय आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी
छत्रपती अमर दैवत छत्रपती दैवत छत्रपती अमर दैवत छत्रपती शिवाजी माते हमारा नाही कुणाची भीती शिवाजी माते हमारा नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी 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 जय भवानी. टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी. मुळातच आमच्या या विद्यार्थ्यांमध्ये मोजून 4-5 विद्यार्थी हे चांगले नृत्य करत होते, मात्र आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना संधी द्यायची असते. प्रत्येक परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी युगानुयुगे जन्म घेईल. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली. महाराष्ट्र अंधारात आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युवा पुरुषाने जन्म घेतला. याच युवा पुरुषाच्या पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दृष्ट कार्यक्रमाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या काठीखाली मरेला जातो. अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय सुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, एकी, बाई, अवघा महाराष्ट्र देवाला गाणं घालतो. आज जेजुरीच्या खंडोबा भवानी आई दारुगड, दारुगड आई दारुगड. सरते शेवटी देवानं गाणं ऐकलंच. शाली वंशके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ नगरोदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला.
मराठी शाळेचे विद्यार्थी खाली बसून घ्या, बसा खाली. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बालवयापासूनच शिवबांना माणसाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजून लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजीराजांनी अनेक कर्तव्य माणसे दिली, जसे की दारोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तव्य माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडून लागले. साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तव्यगार माणसे निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सर्वजण त्या वयापासूनच पाळायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंकर, सूर्याजी काकडे अशा अनेक संकटासमोर शिवबांनी शपथ घेतली, स्वराज्याच्या मागणीची. टाळ्या वाजवायच्या आहेत. आम्ही यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावाने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश आहे. यात तू आम्हास यश आहे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे, इतर श्रेणीची इच्छा, इतर श्रेणीची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोड टाळ्या वाजवायच्या जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की
सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आज शिवजन्म सोहळा या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे. सर्वांनी रंगमंचाकडे यायचे आहे आणि मोकळं उभं राहायचंय, एकमेकांना ढकलायचे नाहीये, भरपूर जागा आहे. विद्यार्थी सादर करीत आहेत रयतेचा राजा. यानंतर धनंजय अरुण यांच्याकडून 200 रुपये बक्षीस, त्यानंतर सुभाषदाजी सोनवणे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये बक्षीस. सर्वांचे खूप खूप आभार. एकमेकांना जागा द्यायची, मोकळं उभं राहायचे, भरपूर जागा आहे. पटापट तुम्हाला सांगितलेल्या जागेप्रमाणे उभे राहा, गोंधळ करू नका, काही करायची गरज नाही आपल्याला. पोरी मागे सरक ना. जागा आहे का? फक्त एकमेकांना धक्का लागेल. यानंतर संदीप भागवत पाटील यांच्याकडून 100 रुपये बक्षीस, त्यानंतर राजेंद्र दिगंबर पवार यांच्याकडून सुद्धा शिवजन्म सोहळ्यासाठी 100 रुपये बक्षीस. खूप खूप आभार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महिमा सांगणारे हे गीत आमच्या इयत्ता तिसरीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या ठिकाणी सादर करणार आहेत. एकमेकांना ढकलू नका, एकमेकांना नृत्य करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी जागा ठेवा. तुम्ही सगळे दिसताय. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना दाद द्यायची आहे. गाणं याच्यावरच आहे, म्हणणार ते म्हणणार आहे. तू स्टार्ट म्हणा. स्वतः एक साथ विद्यार्थी शुरू सादर कर. करीत आहेत. करू मुजरा मानाचा दादा नको नको. खूपच सुंदर, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार जर कदाचित नसती तर आज आपण आज शिवजयंती सोहळा सुद्धा साजरा करू शकलो नसतो. आपण गुलामगिरीतच मेलो असतो. अशा या महान राजाला परत एकदा आपण मानवंदना देऊया. विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्यासाठी फक्त आपले मावळेच लढले नाही तर आपल्या शिवकन्या सुद्धा स्वराज्यासाठी लढल्या होत्या. त्यांनी स्वराज्यासाठी विधवा पण घेतलं. आपल्या पतींना त्यांनी प्रेरणा दिली आणि म्हणूनच मावळे हे स्वराज्य रक्षणासाठी उभे राहिले. आणि म्हणूनच अशा या शिवकन्या आपल्या समोर एक सुंदर नृत्य सादर करणार आहे. छत्रपतींच्या कन्या शिवकन्या आपल्या समोर सज्ज झालेल्या आहेत. पण तत्पूर्वी आता जो कार्यक्रम गीताचा कार्यक्रम झाला त्याला काळभैरव मित्र मंडळ यांच्यातर्फे 100 रुपये बक्षीस, त्यानंतर पांडुरंग शिवराव पवार यांच्याकडून 100 रुपये बक्षीस, त्यानंतर सचिन पवार यांच्याकडून 200 रुपये बक्षीस जाहीर केलं. मान्यवरांचे खूप खूप आभार. तर आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून शिवकन्यांचं प्रोत्साहन वाढवायचं आहे. चला शिवकन्या. लाईक एक लाईक भाऊ
संदीप भागवत पाटील यांच्याकडून सुद्धा त्या गीताला 100 रुपये बक्षीस. धन्यवाद संदीप भाऊ. भाऊ यांच्याकडून सुद्धा 100 रुपये बक्षीस. खूप खूप धन्यवाद. हा गेले डॉक्टर सर तिथेच थांबा. शिवकन्या गीत सेट करायचे आहे. शिवरायांच्या वाघिणींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय छान असं श्री शक्तीचे रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. या कार्यक्रमाला खूपच बक्षीस या ठिकाणी मिळालेले आहेत. काळभैरव मित्र मंडळ भोकर यांच्यातर्फे 100 रुपये, उत्तम गायकवाड सरस्वती बँड यांच्याकडून 100 रुपये, गोपाल लोटन पाटील यांच्याकडून 100 रुपये. सर्वान पुष्टी वेग बडी बेग
ए खाली बसा. जरा कोणा थोडा व्हेरी गुड. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी, त्याचे वय 6.5 असेल. यानंतर या कार्यक्रमाला काळभैरव मित्र मंडळ यांच्याकडून 100 रुपये, योगेश भाऊ यांच्याकडून 200 रुपये, सचिन पवार यांच्याकडून 200 रुपये, संदीप बागत पाटील यांच्याकडून 100 रुपये, भीमराव सोनवणे सरपंच यांच्याकडून 100 रुपये, शरद पाटील यांच्याकडून 100 रुपये. सर्वांचे खूप खूप आभार. राजेंद्र दंगल पाटील यांच्याकडून 100 रुपये. लावण्य पुढे सरक सरक पुढे आज आणि पुढे सरक पुढे
टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गेल्या 350 वर्षात अजून सुद्धा असा एकही क्षण नसेल. सगळ्यांनी दाद द्यायची. प्रांजलसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सतीश सर, सतीश सर, चल बसा बेटा, चल बसा. असं
टाळ्या वाजवा प्रांजलसाठी जोरदार. टाळ्या टाळ्या. जोरदार टाळ्या म्हणजे उद्या प्रांजलसाठी. अतिशय छान कौशल्य प्रतिकृती आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भोकरचे विद्यार्थी या ठिकाणी सादर करणार आहेत. फक्त 2 मिनिटं. मी प्रांजलीला ते मिळालेलं बक्षीस आहे. हो. थांबा थांबा 2 मिनिटं. 2 मिनिटं थांबा फक्त 2च मिनिटं. हा इकडून तिला मागच्या गाण्याला सुभाष दाजी सोनवणे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. त्यानंतर प्रांजलचे जे गीत होतं तिला बक्षीस या ठिकाणी मी वाचून दाखवतो. 2 मिनिटं. आदरणीय योगेश भाऊ लाटी यांच्याकडून 200 रुपये बक्षीस. काळ भैरव मित्रमंडळ यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. त्यानंतर सचिन पवार यांच्याकडून 200 रुपये बक्षीस. राधेश्याम बँड भोकर यांच्याकडून 500. गोपाल लोटन पाटील यांच्याकडून 100. योगेश शिवदास शिंदे यांच्याकडून 100. मच्छिंद्र शिवदास शिंदे यांच्याकडून 100. रामचंद्र आनंदराम लाठी यांच्याकडून 100. भीमाभाऊ सोनवणे सरपंच भोकर यांच्याकडून 100. रावसाहेब निंबा पवार सर यांच्याकडून 50 रुपये. भयाभाऊ पाणीवाले यांच्याकडून 100 रुपये. प्रताप राजाराम पवार यांच्याकडून 50 रुपये. संदीप भागवत पाटील यांच्याकडून 100 रुपये. महाजन सर यांच्याकडून आमच्या स्वप्नील महाजन सर ज्यांची ती विद्यार्थिनी होती आणि तिच्या त्या कार्यक्रमासाठी त्यांनीच मेहनत घेतली होती त्यांनी सुद्धा तिला 400 रुपये बक्षीस दिलेलं आहे. त्यानंतर राहुल राजपूत सर यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. त्यानंतर रमेश सीताराम पवार यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. प्रांजलीला खूप बक्षीस या ठिकाणी मिळालेले आहे. मी मागेच सांगितल्याप्रमाणे आपला हा कार्यक्रम शेवटचा आहे. छत्रपती हे सिंहासनारूढ होणार आहेत आणि म्हणून सगळ्यांनी आता स्तब्ध उभं राहायचे आणि छत्रपतींचं स्वागत करायचे. कार्यक्रमाला सुरुवात करायची. ललित सर. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. टाळ्या वाजवायच्या. छत्रपती येतात. पुढे घ्या. सर
बसून राहिलो ना. सगळ्यांना सूचना शांत उभं राहायचे. शूटिंग करे सरकार पुढे पुढच्या पुढे पुढे आता कधी बस छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व शिक्षक बंधूंना विनंती आहे की एक फोटो घ्यायचे आपल्याला. आपण सगळ्यांनी व्यासपीठावर यायचे, फक्त शिक्षक बंधूंनी. जाऊन या तुम्ही, मी काढतो. हा जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाला काळभैरव मित्र मंडळ यांच्याकडून 100 रुपये, आदरणीय योगेश भाऊ यांच्याकडून 100 रुपये, बालाजी पेडे यांच्याकडून 200 रुपये, प्रभाकर पवार मोठा भाऊ यांच्याकडून 500 रुपये, दगडू काढू सोनवणे भाविस्कर यांच्याकडून 100 रुपये, गोपाल लोटन पाटील यांच्याकडून 100 रुपये. सगळ्यांचे खूप खूप आभार. संदीप भागवत पाटील यांच्याकडून 100 रुपये. योगेश भाऊ शिंदे यांच्याकडून मच्छू नाव आहे का, रामचंद्र आनंदराम लाठी यांच्याकडून 200 रुपये बक्षीस या कार्यक्रमाला. कैलास भाऊ सोनवणे यांनी आपल्या संपूर्ण कार्यक्रमाला 500 रुपये बक्षीस दिलेलं आहे. कैलास भाऊंचे खूप खूप आभार. मी आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे आदरणीय अध्यक्ष योगेश बोलाटी, त्यानंतर व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांना विनंती करतो की एक फोटो काढायचे. आणि या ठिकाणी जे मान्यवर थांबलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही फोटो काढायला बोलवणार आहेत. प्रत्येकाने येऊन फोटो काढायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचा देखावा करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाला शाबासकी दिली आहे. बंद कर तू का नाही रे, लाईव्ह सर. हा झेंडा थोडासा मागे घ्या. बस 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 नाही, लाईव्ह चालू आहे, नाही स्टॉप नाही. सर इकडे बघा. त्यानंतर मान्यवरांना विनंती करतो की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपले फोटो काढायचे असेल ते येऊ शकतात. आजच्या या 19 फेब्रुवारी 2025 शिवजयंती कार्यक्रमासाठी
या सगळे या सगळ्यांना विनंती आहे. चला या कैलास भाऊ, या शिवानंद भाऊ, या या. लाईव्ह